छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पुस्तके आणि अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत। त्यापैकी शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे लिखित मराठी पुस्तक आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा सखोल आढावा घेतला आहे। पुस्तकात शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि त्यांच्या नेतृत्वाची चर्चा करण्यात आली आहे। पुस्तकाच्या नमुना मजकुरात शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि त्यांच्या राजकारभाराची माहिती दिली आहे। उदाहरणार्थ, पुस्तकात नमूद केले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राजा आणि रयत यांच्यातील संबंध दृढ झाले आणि वतनदारांच्या बेलगाम वर्तनावर नियंत्रण ठेवू लागला। शिवाजी कोण होता हे प्रसिद्ध मराठी पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिले आहे। हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, विचारसरणी आणि तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रकाश टाकते। हे पुस्तक महाराजांना फक्त एक योद्धा म्हणून नव्हे तर समाज क्रांतीचा विचारवंत म्हणून सादर करते। त्यामुळे ऐतिहासिक सत्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे मानले जाते। शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आणि त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या विविध मिथकांचा सखोल अभ्यास करून त्यांचा खरा ऐतिहासिक दृष्टिकोन मांडला आहे। या पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन। शिवाजी महाराज केवळ धर्मरक्षक नव्हते तर एक समाज सुधारक आणि राज्यकर्ता होते। त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले। गोविंद पानसरे यांनी सांगितले की शिवाजी महाराज हे जातीपातीच्या पलीकडे विचार करणारे राजे होते। शिवाजी आणि इस्लाम धर्म। महाराजांनी मुस्लिम सैनिकांना आणि सरदारांना महत्त्वाची पदे दिली। त्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम सैनिक होते। महाराजांचा प्रजेबाबत दृष्टिकोन। त्यांनी जनतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन केले। शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अनेक सुधारणा केल्या। बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचारांना कडक शिक्षा दिली। महाराजांच्या युद्धनीती आणि प्रशासन। त्यांच्या युद्धनीतीत गनिमी कावा महत्त्वाचा होता। त्यांनी अधिकाऱ्यांवर कडक नियंत्रण ठेवले आणि स्वच्छ प्रशासन निर्माण केले। शिवाजी महाराजांविषयी चुकीच्या समजुतीवर प्रकाश। महाराज फक्त हिंदू धर्माचे रक्षक नव्हते तर सर्व धर्मांना समान वागणूक देणारे राजे होते। त्यांच्या कारकिर्दीला काही ब्राह्मणांनी सुरुवातीला विरोध केला होता। शिवाजी महाराजांचे खरे स्वरूप। महाराज फक्त एक पराक्रमी योद्धा नव्हते तर समाज क्रांती घडवणारे राज्यकर्ते होते। ते लोक कल्याणकारी आणि धर्मनिरपेक्ष राजे होते। तत्कालीन समाज रचना। 17व्या शतकातील भारतातील समाज व्यवस्था, जाती व्यवस्था आणि त्यांचा जनसामान्यावर होणारा परिणाम, उच्चवर्णीय ब्राह्मणशाही आणि याचे तत्कालीन प्रभाव, महाराजांचे प्रशासन व धोरणे, स्वराज्य स्थापनेसाठी घडलेले कष्ट आणि त्यामागील धोरणे, जनतेच्या हितासाठी तयार केलेली कर प्रणाली आणि न्याय व्यवस्था, ऐतिहासिक चुकीच्या समजुतीवर भाष्य। त्यांच्या स्वराज्य स्थापनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला। महाराज केवळ मराठी किंवा हिंदूंसाठीच नव्हते तर संपूर्ण भारतीय जनतेसाठी प्रेरणादायी होते। महाराजांची लोकप्रियता आणि आधुनिक काळातील महत्त्व। महाराज केवळ भूतकाळापुरते मर्यादित नव्हते, त्यांची धोरणे आजही प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरू शकतात। आधुनिक काळातील राजकारणात शिवाजी महाराजांचा चुकीचा उपयोग कसा होतो यावर लेखकाने भाष्य केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, त्यांचे धोरण, सामाजिक दृष्टिकोन आणि ब्राह्मणवादावरील भाष्य या पुस्तकाचे प्रमुख मुद्दे आहेत। हे पुस्तक शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पराक्रमापुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचार अधोरेखित करते। ते धर्म, जात, वंशाच्या पलीकडे जाऊन एक न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजाबद्दल माहिती देते। हे पुस्तक बुक विश्व, अमेझॉन या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। ई पुस्तकालयवर या पुस्तकाची PDF आवृत्ती उपलब्ध आहे। हे पुस्तक महाराजांबद्दल चुकीच्या समजुतींना बाजूला सारून हे पुस्तक वाचल्यानंतर त्याबद्दल तुमचे मत नक्की सांगा।